सर्वांना नमस्कार. सर्व जे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत त्यांचं एकदा स्वागत करते. मी मॅप इपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित या 3 दिवसाच्या गणितीय वेबिनारचं आज पहिलं पुष्प आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. मी प्राची साठे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या पहिल्या पुष्पाचे मानकरी आहेत प्रसाद मणेरीकर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षक किंवा जे इथे उत्सुकतेने ऐकण्यासाठी जमले आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. कारण गणित हा विषय असा आहे की त्याबद्दल गणित म्हटलं की 3 दिवस काय कार्यशाळा असणार असं अनेकांनी कुतूहलात्मक प्रश्न विचारला होता. आणि मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही एकदा पहा तर खरी गणित किती रंजक आणि छान आहे. आणि त्या उत्सुकतेपोटी आज तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात. मला खात्री आहे 3 दिवसाच्या या गणितीय कार्यक्रमामध्ये आपल्याला खूप काही वेगळी दृष्टी गणिताबद्दल लाभेल आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा गणित या विषयाला खूप छान महत्वाचं स्थान या 3 दिवसाच्या वेबिनार मधून मिळेल. आपण प्रसाद सरांकडे सुरुवात करूया. प्रसाद सरांचा मी परिचय करून देते. गेले 15 वर्षापासून ते शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सध्या अनुभूती लर्निंग अँड रिसर्च फाउंडेशन याचे त्यांनी या माध्यमातनं स्वतःची त्यांची संस्था आहे आणि त्या माध्यमातनं कम्युनिटी बेस्ड लर्निंग या विषयावर ते काम करतायत. मूल केंद्री शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीच्या विकसनासाठी सुद्धा काम करता आहेत. माहित आहे की या शब्दांबद्दल तुम्हाला कुतूहल आहे किंवा उत्सुकता असेल. आपण प्रसाद सरांकडनं ते समजून घेणार आहोत. ग्राममंगल या प्रयोगशील संस्थेबरोबर त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठं योगदान होतं. राज्यभर, केवळ राज्यभर नाही तर राज्याबाहेरही अनेक शिक्षकांना प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. शैक्षणिक फिल्म्स तसंच मुलांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. आणि गणित हा विषय मला असं वाटतं त्यांच्या गणित आणि विज्ञान जिव्हाळ्याचा विषय आहे. फार कमी व्यक्तिमत्व सर अशी असतात की ज्यांचा गणित हा विषय जिव्हाळ्याचा असतो. मी प्रश्नाने तुमचं म्हणजे सुरुवात अशी करीन की गणित या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? आम्हाला जाणून घ्यायचंय त्याच प्रश्नापासून की पाहतो तर आम्ही एक फार कठीण आणि अडचणीचा विषय असं म्हणून आम्ही लहानपणी पाहिलं दुर्दैवाने. पण तुमच्याकडनं जाणून घेतलं तर कदाचित अनेकांची ती दृष्टी बदलेल. चांगला प्रश्न आहे. कारण अनेक जणांचं जे 10वीत होतं ते माझंही झालं. त्यामुळे गणितामध्ये काठावर पास होणं हे काय असतं हे मी 10वीत अनुभवलं. म्हणजे माझ्या शिक्षकांपासून बऱ्याच जणांना खात्री होती हा काही गणितात पास होणार नाही म्हणून. पण संभव ते 10वीची आंघोळ घातली मी स्वतःला. आणि खरं तर गणित हा भीतीदायकच विषय होता माझ्यासाठी. आणि त्यामुळे परत काही आपण गणिताच्या वाटेला जायचं नाही हे तेव्हाच ठरवलं होतं. कारण ते काही आपल्याला जमणार नाहीये, आपल्या बसकीची बात नाहीये. आणि त्यामुळे जिथे गणित नाही अशा ठिकाणचं शिक्षण आपण घ्यावं असं मी पुढे आयुष्यभर ठरवलं ते 10वीत असताना. अच्छा. खरं झालं असं की गणिताशी माझी मैत्री योगायोगाने झाली. म्हणजे जेव्हा मी ग्राममंगल बरोबर काम करायला लागलो आणि मुलांना कसं शिकवायचं ह्याचा विचार करायला लागलो, तेव्हा एक गोष्ट आम्ही सगळ्यांनीच ठरवली होती तेव्हा. आणि मुळात मूल कसं शिकतं याकडे लक्ष द्यायचं. मुलाला अडचणी काय येतात याकडे लक्ष द्यायचं. मूल अडतंय कुठे याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि ते अडतंय कुठे याचा अर्थ ते विचार कसा करते आणि म्हणून ते अडतंय. म्हणजे नेमकी त्या मुलाचे प्रश्न काय आहेत. आणि हे फक्त गणित नाहीये, प्रत्येक विषयांच्या बाबतीमध्ये, भाषेत असेल, विज्ञानात असेल, सगळ्याच विषयांच्या बाबतीमध्ये. तर हे असं जेव्हा मी लक्ष द्यायला सुरुवात केली तेव्हा आपण शिकत असताना नेमके आपल्याला काय अडचणी येत होत्या हे तेव्हा वयाच्या 26, 27, 28व्या वर्षी कळायला सुरुवात झाली की आपल्याला जे गणित जमणार नाही असं वाटत होतं त्याचं कारण हे आहे. कारण आपली शिकण्याची पद्धत, आपली एखादी संकल्पना समजून घेण्याची पद्धत आणि शिकवणारा जे शिकवतोय ते याच्यामध्ये ताळमेळ साधला जातो हे तेव्हा कळायला लागलं.
आणि मग लक्षात आलं की अरे हा वाटतो तितका फार अवघड विषय नाहीये, उलट हा खूप सोपा विषय आहे आणि फार इंटरेस्टिंग विषय आहे. म्हणजे त्यात फार मजा मजा करता येते. क्रिएटिव्हिटीला प्रचंड चालन आहे असं लक्षात यायला लागलं खरं तर. आणि म्हणून मग खरं तर या प्रत्येक विषयाकडेच वेगळ्या दृष्टीने बघायला सुरुवात केली खरं तर ते असं आहे. बरं. पण गणितातील अंक आणि एकंदर गणितातील आपण ज्याला म्हणू की मूलभूत क्रिया हो, हो. आणि प्रत्यक्ष तुम्हाला जे जाणवलं हं, की अ, शिकवण्याची पद्धत हं. आणि तुम्हाला संशोधनानंतर जे जाणवलं की त्या पद्धती पुस्तकामध्ये आहेत, बरोबर, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काहीतरी गणित वेगळं आहे. बरोबर. त्याचा ताळमेळ किंवा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं सांगू का, गणित हा व्यावहारिकच विषय आहे. म्हणजे आधी व्यवहार आला आणि नंतर गणित आलं. म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही, की आधी सगळे आकडे तयार झाले, गणिताच्या क्रिया तयार झाल्या आणि नंतर मग तो व्यवहारात उतरवलं गेलं, असं ते नाहीये. जेव्हा बेरीज वजाबाकी नव्हती, जेव्हा अंक नव्हते, तेव्हाही माणसं मोजणीच करत होती. फक्त ती मोजणी ज्याला आपण आज एकाच एक संगती म्हणतो, या भाषेत होती. बरोबर आहे ना? नाही तेव्हा बरोबर. 1, 2, 3, 4 हे अंक नसतील. हं. पण कदाचित जसं ती एक गोष्ट म्हणून सांगितली जाते ना, की काय असेल तर पूर्वी सगळे लोक गाई रानात चारायला न्यायचे. हं. शेळ्या बकऱ्या चारायला न्यायचे. आता नेलेल्या सगळ्या परत आल्या का नाही? तर एक बकरी आणि एक खडा, एक बकरी आणि एक खडा. म्हणजे जेवढ्या बकऱ्या रानात नेल्या तेवढे खडे परत आले. याचा अर्थ तेवढ्या बकऱ्या आल्या. आता हे गणित आहे. बरोबर आहे. आणि हे गणित हे खूप सोपं आहे. कारण व्यवहारात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गणित लागतंच. म्हणजे ते अगदी तुमच्या स्वयंपाकघरापासून ते तुमच्या काय आपण म्हणू त्याला प्रत्येक म्हणजे प्रत्येक तुम्ही जो म्हणून व्यवहार करत असता, तर ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे गणित लागतं आणि हे गणित गोष्ट अशी आहे, की ते व्यावहारिक रूपाने आपण जितक्या म्हणजे व्यावहारिक दृष्टीने आपण त्याच्याकडे जितकं बघू, तितकं ते खूप सोपं होतं. अच्छा. आणि म्हणजे आजही काम करताना लक्षात येतं, की मुलांना काय कळतं, इव्हन मोठ्या माणसांना सुद्धा. तर ते जे काही रोजची कामं करतात, त्याला जर मी त्यांना तो कुठलाही विषय जोडून दाखवला, नुसतं गणितच नाही, भाषा, इतिहास, भूगोल सगळे विषय, तर त्याला ते पटकन कळतं. आणि हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही, मी जेव्हा पालकांबरोबर काम करतो, तेव्हा त्यांचा हाच अनुभव असतो, की "अरे, आम्ही या प्रकारे बघितलंच नाही बरं का." तर बरोबर. त्यामुळे म्हणून आपण गणित हे पुस्तकापेक्षा त्याला व्यवहाराकडे जायचं. पुस्तक नंतर आहे. पुस्तकात जे काय म्हटलंय ते खूप नंतर आहे. ते आपण नंतर शिकता येतं किंवा ते हं. समजा ते बाजूला ठेवलं तरी काही फरक नाही पडत बरं. सध्या. म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं, की आपल्या खरं तर गणित हा व्यावहारिकच विषय आहे आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये तो इतका अंतर्भूत आहे खरं, की आपण तो वेगळा काढू शकत नाही. ती लहान मुलाची पण जी गोष्ट होती, की राजाने त्याला सांगितलं होतं, की गणित न वापरायची तुला परवानगी देतो. आणि मग त्याच्या हळू दिवसभर लक्षात आलं, की मला भाकरी मागायची आईकडे तरी मला ती अर्धी भाकरी देईल. म्हणजे गणितीय संकल्पना आणि अगदी बरोबर. भाषा त्याला सातत्याने वापरायला लागते. अगदी, अगदी. मला तुम्ही असं आता जो म्हणायचं की भाषेचा मुद्दा घेतलात ना, खरं तर हं. ना सॉरी तुम्ही काहीतरी नाही विचारत बोला ना, होता ना, बोला सर. तुमच्या शब्दावरून मी तो हे घेतो. अगदी बरोबर आहे. हं. भाषा हा फार महत्वाचा घटक आहे बरं का गणितात. हं. म्हणजे भाषेशिवाय गणित नाही होऊ शकत. बरं. तर आपण जर बघितलं म्हणजे आपण गणितात किती वेगवेगळ्या प्रकारे भाषा वापरतो. साधी गोष्ट लक्षात घेऊया आपण. मी एक तुम्हाला गंमत म्हणून एक दाखवतो. हं. माझी स्क्रीन दिसतेय का? हो, दिसते. हां. सर फक्त स्लाईड शोमध्ये जाऊन जर बिगिनिंग केलं तर फुल नाही, स्लाईड नाही. दिसेल. सहज म्हणून काही शब्द आणलेत समोर, बाकी काही हं. नाही, की हं. लोकांच्या लक्षात येतील म्हणून. हं. आता हे जर आपण शब्द बघितले, तर आपण हे मला कमी दे, मला जास्त दे, तू तू किती घेतले, मी किती घेतले, किती मिळवले, किती काढले. हे शब्द हे व्यवहारातले शब्द आहेत. आपण हे लहानपणापासून वापरत असतो. अगदी मुलं सुद्धा वापरत असतात लहानपणापासून शब्द. बरोबर आहे. आता हे शब्द हे सगळे गणिती शब्द आहेत. खरं. म्हणजे बेरीज करताना, वजाबाकी करताना, गुणाकार, भागाकार करताना आपण हेच सगळे शब्द वापरतो. आता बरोबर आहे. ह्या शब्दांचा अर्थ जर मुलांना नीट समजला ना, हं. तर त्यांना गणित सोपं होतं. प्रश्न कुठे येतो? हे व्यवहाराचे शब्द हे जेव्हा गणिताच्या पुस्तकात येतात, तेव्हा ते गणिती अर्थ घेऊन येतात आणि मग काहीतरी आपल्याला ते गौड बंगाल आहे असं वाटायला लागतं. किंवा मी खाली दिलेली 3 उदाहरणं जर तुम्ही बघितलीत ना, म्हणजे गंमत बघा, भाषा कशी काम करते.
रामने 10 आंब्यातले 5 आंबे खाल्ले. ते वजाबाकीचं उदाहरण आहे. किती उरले? रमा 10 वर्षाची असून मल्हार 5 वर्षांचा आहे. ते फरकाचं उदाहरण आहे. तर दोघांच्या वयातलं अंतर किती? दादर पासून माहीम 5 किलोमीटरवर आणि वांद्रे 10 किलोमीटरवर आहे. तर दादर पासून कुठली ठिकाण किती जवळ आहे? आता या तिन्ही ठिकाणी वजाबाकी आहे, पण त्याचा भाषिक अर्थ वेगवेगळा आहे. हे जर आपल्या लक्षात आलं नाही तर गणित अवघड जातं. किती साधं आहे, म्हणजे आपण कोणी म्हणू की अरे तुला इतकं साधं कळत नाही का? पण भाषा इथे फार महत्वाचं काम करते. त्यामुळे गणित शिक्षण आणि भाषा याचा खूप जवळचा संबंध आहे. जितकं आपण भाषेवर मुलांचं काम करू तितकं त्यांना गणित उत्तम प्रकारे येणार आहे. मग तुमच्या मते ही जी गणितीय भाषा आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ती खरं तर भाषाच लहान मुलाच्या परिचयाची असते. म्हणजे तो जेव्हापासून त्याला समज आलेली असते 2-3 वयापासून, अगदी तेव्हापासून मला एक लाडू दे, अगदी एक शब्द नाही वापरत, पण मला जास्त दे, मला कमी दे किंवा मला अगदी 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 3ऱ्या-4थ्या वर्षी सुद्धा ते अर्धा वगैरे सुद्धा शब्द वापरतात. अर्ध बिस्किट, मला अर्धच दिलं, हे सगळे शब्द ते सहजपणे वापरतात. मग नक्की ही गणितीय भाषा म्हणजे शिक्षक आणि पालकांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल की या दोन्हीचा जो समवाय आहे भाषा आणि गणिताचा, तर तो साधारणतः म्हणजे पाठ्यपुस्तक म्हणण्यापेक्षा पाठ्यपुस्तकाला एक काही आकार असतो, एक निदान असतो की त्या मर्यादेमध्ये आणि त्या ज्याला आपण लिमिटेशन मध्ये पाठ्यपुस्तक तयार होतं. बरोबर. पालक किंवा शिक्षक जे आज इथे उपस्थित आहेत, तर त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल की व्यवहारातलं गणित विद्यार्थ्याला त्या पुस्तकात शिकताना सुद्धा स्वतःच्या जवळचं वाटेल? साधी गोष्ट आहे. मी सुरुवातीला जे म्हटलं ते, आपण घरामध्ये जे जे करतो या सगळ्यामध्ये मुलांना सहभागी करून घ्या. म्हणजे आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाकात किती प्रकारचं गणित आहे. आपण जर बघितलं तर आपण खिचडी करतो, खिचडीला डाळ तांदळाचं प्रमाण घेतो. 1 वाटी तांदूळ असतील तर अर्धी वाटी डाळ. आता प्रमाण नावाची गोष्ट कधीतरी 5वी-6वीच्या टप्प्यावर येते, पण या घरातलं आपण जे काही प्रमाण घेत असतो, आपण इडली सांबार करायचो तर त्याला प्रमाण घेतो, आपण शिरा करायचो तर त्याला प्रमाण घेतो, प्रत्येक गोष्ट आपण विशिष्ट प्रमाणाने मोजून घेतो. आता हे जर मुलांना लहानपणापासून माहिती असेल तर 5वी-6वीच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्यांना प्रमाण ही गोष्ट अवघड जाणार नाही. मग ते समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे त्यांना त्यातनंच कळेल. अशी गोष्ट प्रत्येक ठिकाणची आहे. आपलं घर म्हणजे साधी गोष्ट बघू, आपण झोपतो, झोपण्यासाठी आपण गादी वापरतो. आपली गादी किती मोठी असावी? साधी सरळ गोष्ट आहे. जर मुलांना त्यांची लांबी रुंदी आपण दोन्ही हात पसरून असे झोपलो तर आपलं किती अंतर लागतं आपल्याला, म्हणजे किती अंतर भरतं आपल्या डोक्यापासून पायापर्यंत, किती अंतर भरतं. आणि मग असं जर आपण म्हणजे आपण कसे झोपतो आणि असे जर आपण झोपणार असू तर आपल्याला झोपण्यासाठी किती मोठी जागा लागणार आहे असं जर केलं तर साहजिकपणे उद्या गादीची ऑर्डर देताना मला गादी किती मोठी हवी आहे हे 4 आणि 5 वर्षाचं मूल आणि 6 वर्षाचं मूल सुद्धा सांगू शकतं. हा, त्याचं प्रमाण कदाचित ते मीटर सेंटीमीटर मध्ये नसेल, ते कदाचित 1 पट्ट्या 2 पट्टी असं असेल किंवा काय कुठलं तरी जे कुठलं तुम्ही प्रमाण घ्याल ते फॉर्मल प्रमाण त्याला नंतर इंट्रोड्यूस करता येतं. इतकं ते खरं तर साधं सोपं आहे. म्हणजे आपण एखाद्या भाजीवालीकडे गेलो, त्याला आपण अशिक्षित म्हणतो किंवा अडाणी म्हणतो, पण आपण हे लक्षात घेऊ ना की ते अनेक अवघड गणित किती सहज सोपेपणाने करत असतात. भाजीचा भाव रोजचा बदलणारा असतो. आज 40 रुपये किलो असते, उद्या 50 रुपये किलो असते, परवा 60 रुपये किलो असते, कधी 20 रुपये किलो असते. या रोजच्या बदलणाऱ्या भावाचं मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करणं आणि कोणी पावभर मागत असेल किंवा कोणी 1.5 किलो मागत असेल तरी त्याचा बरोबर हिशोब करून ते त्याला देणं, हा अपूर्णांक नाहीये तर दुसरं काय आहे. हे जर हे भाजीवाले करू शकतात, आणि भाजीवाले कशाला, आपण गावात निमशहरी ह्याच्यात गेलो तर अगदी 4थी-5वी शिकणारी लहान मुलं सुद्धा हेच व्यवहार करत असतात. बरोबर आहे. जर ते करत असतील तर त्यांना शाळेतलं गणित का अवघड जावं? कारण कुठेतरी पुस्तकी भाषा आणि व्यवहारातली ही जी भाषा तुम्ही म्हणताय ते ह्याचा मेळ घालण्यात कमी पडतो.
आधी व्यवहार फार महत्वाचा आहे. बर. जितकं व्यवहारात आपण वावरू तितकी ती गणितं सोपी जाईल. हे पालक आणि शिक्षकांनी समजून घ्यायची गोष्ट आहे. आपण मुलांना व्यवहारातनं बाजूला ठेवतो. की हम्म. नाही ते घरचं स्वयंपाकात काय काम करायचं त्यापेक्षा ते शाळेचा अभ्यास कर. नाही, ते हातात हात घालून गेलं पाहिजे. कारण पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार हा जो काही भेद करतो ना आपण, हा जो भेद करून ठेवला हा माझ्या मते अतिशय चुकीचा भेद आहे. हे मी म्हटलं की पटेल सगळ्यांना, म्हणजे हे पटत नाही वगैरे असाच भाग नाही. पण ती हिंमत नसते की अरे आपल्याला या दृष्टीने विचार करून, ही पण एक हुशारीची गोष्ट आहे बरं का, की या प्रकारे व्यवहार समजून घेणं. तर हे म्हणजे मी तुम्हाला एक गंमत सांगतो. परवा मी कोपऱ्यावर भाजी आणायला गेलो होतो आणि माझ्या समोर दुसरे एक जण भाजी घेत होते. साधारणतः माझ्याच वयाचे असतील, कदाचित एक 2-5 वर्षांनी मागे पुढे 40चे गृहस्थ होते. आणि ते भाजीवाले तोंडी हिशोब करत होते. ते आजोबा होते, 70चे वगैरे असतील. त्यांच्या शेजारी कॅल्क्युलेटर पडला होता. आणि ते तोंडी हिशोब करून झाल्यानंतर त्या माझ्या समोरच्या गृहस्थाने विचारलं, पण तुम्ही कॅल्क्युलेटरवर हिशोब करा ना म्हणे. कॅल्क्युलेटरवर ते म्हणले, हो मी बरोबर सांगतोय. नाही म्हणजे ज्याला आपण एलिट क्लास म्हणतो त्याला स्वतःच्या कॅल्क्युलेशनवर विश्वास नाही, त्याला कॅल्क्युलेटरवर विश्वास आहे. आणि ते माणसं, हे जे काही आपण करून ठेवलंय ना हे फार विचित्र आहे. बरोबर. याला धरून असं मला वाटतं का, की जे म्हणजे जसं आता माझे सासरे सुद्धा स्वतः 89 वर्षाचे आहेत. हम्म. अवकी निमकी पाढे म्हणजे अस्खलित पाठांतर, आणि त्यामुळे तुम्ही हम्म. म्हणतात असं की आज आता आपल्याला व्याजाचा दर वगैरे फार कमी झालाय, पण एक काळ असा होता की व्याजी पैसे म्हणजे हो, हो. बँकेमध्येच व्याज, आणि तर त्याचा हिशोब, तर या सगळ्याचं मूळ नक्की कुठे आहे? म्हणजे पाढे पाठांतराकडे आहे असं तुमचं म्हणणं आहे, की जे कॅल्क्युलेटरचा वापर आता तुम्ही उल्लेख केला, हो, हो. आजोबांची स्मरणशक्ती किंवा त्यांचं गणिती ज्ञान, हम्म. त्याचा बेस हा पाढे आणि यात आहे असं तुम्हाला वाटतं का? त्याच्याकडे दोन प्रकारे बघता येतं बरं का. हम्म. म्हणजे पाढे आणि पाठांतर याला एक विशिष्ट प्रकारचं महत्व आहे. ते हम्म. प्रत्येक विषयात आहे तसं ते गणितात पण आहे. हम्म. पण काय पाठ करावं आणि काय नाही हम्म. ह्याला खूप, आणि ते कधी पाठ करावं म्हणजे हे म्हणजे पाठांतर जसं भाषिक पाठांतर असतं. आपण श्लोक पाठ हम्म. करतो, कविता पाठ करतो, उतारेच्या उतारे, नाटकांचे अगदी अनेकदा उतारेच्या उतारे पाठ असतात अनेकांचे. हम्म. यातला जो अर्थ आहे ना म्हणजे भाषिक पाठांतर, हम्म. हा आयुष्यभर उलगडत जाणारा अर्थ असतो. म्हणजे आज मला एखादी बालपणीची कविता पाठ आहे आणि मी ती गुणगुणतोय, म्हणतोय, आणि कधीतरी 5 वर्षांनी त्याच कवितेचा मला वेगळा अर्थ लागू शकतो. त्याचे संदर्भ मला अजून वेगळे. गणितासारखं जे शास्त्र आहे ना तिथे त्याचा अर्थ वेगळा आहे. हम्म. तिथे ते समजपूर्वक पाठांतर याला फार महत्व आहे. बरोबर आहे. म्हणजे मी जे काही पाठ करतोय त्याची लॉजिकल क्लॅरिटी माझ्या डोक्यात आहे का? हम्म. आणि ही असते, म्हणजे ही भाजीवाल्यांच्या डोक्यात सुद्धा असते. कारण त्यांनी आपण काय करतोय, भले ते तुम्ही मी बोलतो त्या शब्दात नाही व्यक्त करू शकणार, हम्म. पण आपण काय हिशोब करतोय आणि कसं, तर ते जे लॉजिकल क्लॅरिटी आहे ना हम्म. तर ती येणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे बरोबर. अनेकदा मी असा प्रश्न म्हणजे हे शिक्षक पालक मुलांना पण विचारतो. सगळं म्हटलं माझे 30 पर्यंत पाढे पाठ आहेत. ओके, मग मी म्हणतो की 17.5चा पाढा म्हणून दाखव. नाही नाही, तो नाहीये पाठ. मग म्हटलं 30 पर्यंत पाढे पाठ आहे तर 30 हे 17.5 हे 30च्या आतच देतात. म्हणजे मग तर अशी काहीतरी आपण ना विचित्र कल्पना करून ठेवल्या. बरोबर आहे. तर मुळात असं आहे की म्हणजे माझे आजोबा, माझे वडील हे असे विचित्र प्रकारचे पाढे सहजपणे आणि ते हिशोब करायचे. म्हणजे 17.5 अडते असं म्हणून ते पटकन उत्तर सांगायचे. तर हे हे का होतं, तर त्याच्या मागचं जे लॉजिक आहे ना, त्या लॉजिकल काय आपण म्हणू त्या बांधणीवर खूप भर दिला गेला पाहिजे. हम्म. त्यामुळे पाढे महत्वाचे आहेतच, पण पाढे तुम्ही किती पाठ करणार? 50, 60, 70 नाही. जेव्हा आपण 30 पर्यंत जे पाढे पाठ करतो तेव्हा 30 पर्यंत जे पाढे याचा अर्थ त्याचं लॉजिक तयार होणं. बरोबर. पूर्वीच्या व्यवहारामध्ये कसं होतं, पूर्वीचे व्यवहार खूप मोठे नव्हते त्यामुळे 30 पर्यंतचे पाढे ठीक आहे. आताचे व्यवहार हे खूप प्रचंड प्रमाणात मोठे आहेत. बरोबर. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की हे जेव्हा आपण पाढे पाठ करतो तर त्याच्याबरोबर पाव, अर्धा, दीड, सव्वा याचं पण एक लॉजिक आहे. हम्म. जेव्हा माझ्या डोक्यामध्ये पावचा पाढा असतो आणि जेव्हा माझ्या डोक्यामध्ये 10चा पाढा असतो, हम्म. तर पाव आणि 10 असं करून 10 सव्वा 3 असं जर आपण म्हणायला गेलो तर माझ्या डोक्यात ते पटकन येतं. याचं कारण या दोन्हीचं लॉजिक माझं क्लिअर असतं.
हम्म. आणि हे नसताना जर आपण ते काहीतरी करायला गेलो, म्हणजे एक पाठ करायचं म्हणून पाठ करायचं गेलं, तर होती अडचण अशी की त्या फ्लो मध्ये मी पाठ करत जातो, हम्म. पण 27/9 असं कोणीतरी विचारलं तर माझा गोंधळ होतो. तर हा गोंधळ होऊ नये याच्यासाठी ते गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या पूर्वीच्या काळी कॅल्क्युलेटर आणि नसण्याचा जो परिणाम आहे ना, की त्यामुळे हम्म. त्या सगळ्यांना ही लॉजिकल सवय लागलेली आहे. आणि हे हम्म. फक्त पाण्याच्या ह्याच्यात दिसत नाही, आपल्याला हे सगळ्या व्यवहारामध्ये दिसतं. व्यवहारामध्ये मला वाटतं खूप छान सांगितलं की आकलनयुक्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अंडरस्टँडिंग कोणतीही गोष्ट जी आहे ती अंडरस्टँडिंग. आणि म्हणून खरं तर असं आहे, मला एक छोटस मुद्दाम इथे असं स्पष्ट करावंच वाटतं सर, की भारतीय संस्कृती आणि एकूण भारतीय पुरातन काळापासून जर आपण पाहिलं तर पाठांतर हा आपला एक खूप मोठा हे होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मौखिक परंपरा, बरोबर. त्याला आपण त्याचं नाव देतो. पण बरोबर. मी म्हणता तसं त्या मौखिक परंपरेमध्ये आकलनाला पण तितकंच महत्व होतं. हो, हो. आणि आणि ते आज आहे. आपण ज्याला घोकमपट्टी म्हणतो, की मुलं नुसतंच घोकमपट्टी करतायत आणि पेपरमध्ये उत्तर लिहितायत आणि मग विषय संपतोय. हं, हं. त्यामुळे खरं तर मला असं वाटतं या मौखिक परंपरेला पण आपण कुठेतरी बाजूला सारलं. हं. तर ते पुन्हा एकदा जर आपल्याला खऱ्या अर्थाने आणायचं असेल तर आम्हाला असं वाटतं की आकलन केलं पाहिजे आणि मग आपण पाढे, हो, पावकी, हो. निमकी या पाठांतराकडे. तर मला खूप सुंदर मुद्दा तुम्ही सांगितलात की पाढ्यांमागचं लॉजिक कळलं तर विद्यार्थ्याला त्याचं ऍप्लिकेशन येऊ बरोबर आहे. आणि हे शकतं. सगळ्याच विषयांच्या बाबतीत खरं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला 25 कविता पाठ आहेत, पण मी एखादं भाषण करतो आणि मला त्यातला एकही कवितेचा संदर्भ देता येत नाहीये किंवा त्याचे वाक्य वापरता येत, तर त्या पाठ असून उपयोग काय ना? बरोबर आहे. अशा अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे नुसतं पाठ आहे म्हणून पाठ आहे याला काहीच अर्थ नाही. बरोबर ते आहे. ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. ते योग्य ठिकाणी संदर्भाने वापरता आलं पाहिजे आणि बरोबर. ते संदर्भाने वापरण्यासाठी ते वापरायची सवय पाहिजे आणि ती व्यापारात मिळू शकते. खूप छान. म्हणजे मला असं वाटतं मौखिक परंपरा आणि घोकमपट्टी यातला जो भेद आहे तो आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे या क्षणी. पालकांनी समजून घेतला पाहिजे. त्यामुळे पाढेपाठ करणं म्हणजे घोकमपट्टी नाही. जर सरांनी सांगितलं तसंच जर आंधळेपणाने नुसतेच पाढेपाठ केले तर तो एक धोका ठरू शकतो. आणि मग मौखिक परंपरेचा जर आकलनयुक्त भाग लक्षात घेतला तर मुलांना त्याच्यामध्ये मजा येऊ शकते. खूप छान. जर आपण थोडं पुढे जाऊया, जो आता तुम्ही मुद्दा म्हणालात, की भाषेमध्ये सुद्धा कविता पाठ, तर त्याच विषयाकडे मला तुम्हाला न्यायचंय. हं. की गणित या विषयाचे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच तुम्ही कसा सांगाल? म्हणजे इतर विषयांशी समवाय आणि त्याचं महत्व कसं आहे तुमच्या दृष्टीने? खरं तर प्रत्येक विषयाचा तसाच अप्रोच असला पाहिजे, तो आहे. हं. म्हणजे साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, की इतिहासासारख्या विषयामध्ये कालमापन हे फार महत्वाची गोष्ट आहे. हं. आपण कालमापन करतो म्हणजे काय? तर कुठल्यातरी एका विशिष्ट गोष्ट ही सुरुवात मानतो आणि तिथून आपण त्याच्या मागे किंवा पुढे मोजत जातो. हं. उदाहरणार्थ ख्रिस्त जन्म ही सुरुवात आहे किंवा आपलं विक्रम संवत्सर किंवा शक संवत्सर ही सुरुवात आहे. मग शक संवत्सराच्या संदर्भाने आपण मागे जातो किंवा पुढे जातो मोजत. आता ही खरं तर गणिती संकल्पना आहे. किंवा मी माझा वाढदिवस किंवा माझा जन्म हे सोडून हे शून्य मानून त्याच्या पुढे मागे मोजतो. ही गणिती संकल्पना आहे. याचा अर्थ काय? तर कालरेषेच्या मागे 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 मोजत जाणं आणि कालरेषेपासून पुढे मोजत जाणं. आता इथे जे आपण गणितामध्ये प्लस मायनसचा हिशोब करतो, तोच हा इथे आपल्याला वापरावा लागतो. किंवा भूगोलामध्ये आपण जेव्हा जागतिक वेळेचा विचार करतो, तेव्हा त्याचा विचार करतो ना, तिथे सगळं आपल्याला गणितच वापरावं लागतं. 360 डिग्रीच्या म्हणजे 24 तास आणि 360 डिग्री 360 अंश हे जर आपण बघितलं रेखावृत्त आपली सगळी, तर ह्या सगळ्या रेखावृत्तावर सूर्य 360 डिग्री फिरण्यासाठी सूर्याला जर 24 तास लागत असतील, तर एका रेखावृत्ताला किती वेळ लागतो आणि याप्रमाणे विचार करता प्रत्येक रेखावृत्तामध्ये किती वेळाचं अंतर असतं, ही जी सगळी आपल्याला गणितं करावी लागतात, हं. ही सगळी गणितं हा गणित आणि भूगोल याचा संबंध आहे. असाच प्रत्येक याच्यामध्ये विज्ञानामध्ये हाच आपल्याला संबंध आणता येतो. तर या प्रकारे प्रत्येक आणि आपण हे लक्षात घेऊन घ्या ना, की कुठेही म्हणजे मला कुठलीही एखादी गोष्ट करायची असेल, साधी मला कुठून तरी पुण्याहून निघून मुंबईला जायचं आहे, हं. तर आपल्याला
गणितातली अनेक कौशल्य लागतात. म्हणजे मला माझ्या घरापासून स्टेशनवर जायचं आहे, तर मला साधारणतः किती वेळ लागेल याचा मला अंदाज घ्यावा लागतो. हे अंदाज हे गणिती कौशल्य आहे. हम्म. म्हणजे जसा तो विज्ञानात घ्यावा लागतो तसा गणितातही घ्यावा लागतो. मला पोहोचण्याचा अंदाज, मग तिथे मी कोणाला तरी वेळ द्यायला असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन, हे सगळं आपल्याला करावं लागतं. हा जो काही बरोबर. सगळा भाग आहे, तर हा सगळा भाग हा व्यावहारिक भाग आहे त्याचा. त्यामुळे गणित आणि प्रत्येक विषय म्हणजे मग त्याच्यामध्ये इतिहास, भाषा, विज्ञान, भूगोल या प्रत्येक विषयामध्ये जर आपण असं या प्रकारे गणित जोडत गेलो आणि त्याच्या अंगाने ते समजून घेत गेलो. हम्म. इतिहासामध्ये जेव्हा आपण कालखंड मांडतो ना, किंवा तो हम्म. कालखंड मोजत असताना साधारणतः म्हणजे गणित कसं काम करतं बघा. उदाहरणार्थ भारतामध्ये कुठेतरी रेल्वे हम्म. मुंबईपासून ठाण्यापर्यंत असं आपण हम्म. सांगतो. त्याच्यानंतर आजपर्यंत रेल्वेचा विस्तार किती झाला हे कळण्यासाठी आपल्याला गणित आणि त्याचे आलेखच मांडावे लागतात. आपल्याला सध्याचा जो काही कोविड चालू आहे, हा कोविड कशा प्रकारे पसरतोय हे कळण्यासाठी हे गणिताचे आलेखच मांडावे लागतात. हम्म. त्यामुळे हे जर आपण समजून घेतलं, दुसरी गंमत अशी असते, की हे जेव्हा आपण समज गणित वापरायचं म्हणतो, तेव्हा कुठल्या गोष्टीसाठी मला गणितातल्या कुठल्या संकल्पना वापरायच्या आहेत, हेही कळावं लागतं. म्हणजे मला कुठे आलेख मांडायचा आहे आणि कुठे त्याचं म्हणजे सांख्यिकी रूपात मांडणी करायची आहे, हेही समजावं लागतं. हे कधी समजेल? तर हे आपण वापरून बघितलं की समजेल, करून बघितलं की समजेल. ते नुसतं पुस्तकातून नाही समजणार. म्हणजे बरोबर. उदाहरणार्थ आपल्या गेल्या 100 वर्षा 1000 वर्षांचा इतिहासातल्या घटनांचा पण आलेख मांडता येतो आणि तो गणिती रूपात आपल्याला छान मांडता येतो. तो काही फक्त इतिहासामध्ये घटना कारण परिणाम याच प्रकारे मांडला पाहिजे अशी गरज नसते. हम्म. पण हे कधी कळेल तर आलेखाकडे जेव्हा मी या ऍप्लिकेशनच्या दृष्टीने बघेन तेव्हा कळेल. हम्म. नाहीतर तो फक्त पुस्तकात राहू शकतो. बरोबर आहे. मला म्हणजे याकडे लक्ष वेधताना हेच सांगायचं की याचा अर्थ पाठ्यपुस्तकातली जी गणितं आहेत किंवा जे टप्पे आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत, तर पालकांनी थोडंसं जाणीवपूर्वक जर त्या वयातल्या त्या संकल्पना तरी निदान शब्द माहीत करून घेतले आणि मग आपल्या रोजच्या जीवनामध्ये मग त्याच्याबरोबर प्रवास करताना, स्वयंपाकघरामध्ये आईने काम करताना, वडील एखादं बँकेचं काम करत असतील, तर मला असं वाटतं त्याच परिभाषा ज्या पाठ्यपुस्तकातल्या आहेत, त्या तुम्ही व्यवहारात ज्या परिभाषा वापरताय, त्याचं जर मुलांना जाणीव करून दिली, म्हणजे पालकांची भूमिका इथे मला असं वाटतं की महत्वाची आहे. म्हणजे आईने जसं सांगितलं की मी दुप्पट पाणी घालते भातासाठी. तर मग त्या दुप्पट आणि या शब्दांचा परिचय, मग त्याला इथे त्याचा काय नक्की करायचं आहे ते कळू शकतं. निश्चितपणे. महत्वाचं सूत्र सांगितलं. मला एक कुतूहल असं आहे की तुम्ही ग्राममंगल बरोबर तर खूप काम केलंत सर. पण अनुभूती म्हणजे या संस्थेविषयी आम्हाला थोडीशी सगळ्यांनाच कुतूहल आहे की अनुभूती नाव आणि नक्की त्या संस्थेमध्ये तुम्ही काय करता आणि विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असतो त्या संस्थेमध्ये? अनुभूती गंमत अशी आहे की ती माझी कन्सेप्ट आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर काय झालं होतं की काही पालकांना आपल्या मुलांना वेगळ्या प्रकारे त्यांनी शिकावं असं वाटत होतं. आणि मग ते वेगळ्या प्रकारे म्हणजे काय याच्यावर आम्ही बराच खल केला आणि खल म्हणजे तो लिटरली तो खलबत्त्यात असतो तसाच खल केला. आणि त्यातून लक्षात आलं की मुलांचं शिकणं मुळात कसं होतं, मुळात मुलांचं शिकणं म्हणजे काय याच्यावर आम्ही विचार केला. आणि लक्षात आलं की खरं तर म्हणजे एवढ्या सगळ्या अनुभवातून की मुलांना मुळात शिकवायची खूप कमी गरज असते. ती आपली आपण शिकत जातात. आणि ती आपली आपण कशी शिकतील तर त्यांच्या भोवती शिकण्यासाठी पूरक वातावरण असेल तर ती शिकतील. आता पूरक वातावरण त्यांना मुलांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. त्यातून ते स्वतः अनुभव घेतील आणि त्या अनुभवातून ती ज्ञानापर्यंत जातील, म्हणून ती अनुभूती असं नाव आहे त्याला. त्यामुळे आपल्या भोवताली आपल्या परिसरामध्ये म्हणजे घरापासून ते भोवतालापासून ते परिसरापर्यंत मुलांना ज्या ज्या अनुभव देता येतील त्या सगळ्या अनुभवापर्यंत आम्ही मुलांना घेऊन जातो. मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते अनुभव घेतात. त्यांना कुठला अनुभव तुम्ही एका विशिष्ट प्रकारे घ्या किंवा या गोष्टीकडे तुम्ही या प्रकारे बघा असं नाही सांगितलं जात. त्याच्यानंतर मग मुलांनी ते अनुभव कसे घेतलेत याविषयी चर्चा केली जाते आणि त्यातून एकमेकांचे अनुभव घेण्याची पद्धत उलगडली जाते. त्यामुळे 8-8 दिवस सहलीला जाणं, तिथे ज्या वातावरणात असेल त्या वातावरणामध्ये राहणं, बरोबर अगदी कमीत कमी गरजेच्या गोष्टी घेऊन जाणं,
त्यातनं सगळ्या आपल्या गरजा कशा भागतात हे समजून घेणं, तिथले लोक कसे वावरतात, म्हणजे याला भाषिक, सामाजिक असे सगळे आस्पेक्टनी एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं. आणि दुसरी गोष्ट अशी आम्ही करतो की मुलाला जे आवडेल ते त्याने करावं. म्हणजे आम्ही असं कधीच की अमुक अमुक गोष्ट तू शिकली पाहिजेस किंवा याच पद्धतीने या 6 महिन्यामध्ये ही गोष्ट तुला या प्रकारे पूर्ण करायची, असं कुठलंही त्याच्यामध्ये बंधन नसतं. ते पूर्ण बरं. स्वातंत्र्य आहे. मुलाने काय शिकायचं हेही स्वातंत्र्य आहे. जे शिकायचं असेल ते असं ठरवलं त्याने की 6 महिन्यांनी की मला नाही शिकायचंय आता, तर तेही सोडण्याचं स्वातंत्र्य आहे. फक्त त्याच्याबद्दल हे आहे की तू काय शिकायचं नाही म्हणतोयस त्याचे डॉक्युमेंट करून ठेव. कारण हे कळलं पाहिजे की मी एखादी गोष्ट शिकायची ठरवली होती आणि आता मला ती शिकावीशी वाटत नाहीये, तर ती का शिकावीशी वाटत नाहीये याचं स्वतःचं एक्सप्लेनेशन स्वतःला देता आलं पाहिजे. आणि ते इतरांसाठी पण ते महत्वाचं असतं की ओके बाबा या मुलाने हे शिकायचं ठरवलं होतं, पण जर ते शिकायचं असेल तर तिने गणित या विषयावर, हो, गणित हां, विज्ञान या सर्व विषयावर. विषयावर आणि केवळ बरं. विषय या अंगाने नाही, तर मुलांना जे शिकावंसं वाटतं त्याला आम्ही हे सगळे मग विषय जोडतो. बरं. अच्छा. म्हणजे तर एखाद्याला फक्त आमच्याकडे एक मुलगी अशी आहे की तिला फक्त कुत्रे पाळायचे आहेत. तर कुत्रं पाळणं या गोष्टीतनंच आम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. अरे हे हे वाह! आमच्यासाठी सुद्धा चॅलेंज असतं की आपण हे सगळे गोष्टी या विषयाला कशा आणून जोडू शकू आणि त्याच्यासमोर तो अख्खा व्यापक पट त्या मुलासमोर की तुला कुत्रा हं, पाळायचा आहे, याचा अर्थ तू किती गोष्टी शिकू शकतोस हं, त्यातनं. हं. तर हा मांडणं इथे स्वतःचा पण आपला पण कस लागतो ना. अगदी खरं आहे. हे एक वेगळं मला असं वाटतं, की मुलांना नक्की मजा येत असेल जर हे सगळं करायला. तुम्ही त्यात जो शब्द वापरलेला आहे, की कम्युनिटी बेस्ड लर्निंग. तर काय तुमची भूमिका आहे या शब्द. साधी आपण लक्षात आहे की आपण मूल ही सामाजिक गोष्ट मानतो, ती व्यक्तिगत नाहीये. कारण शेवटी तो समाजाचा भाग आहे. हं. आणि जर मूल हा समाजाचा भाग असेल, तर मुलांचं शिक्षण हे शिक्षणाची जबाबदारी समाजाने घ्यायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण कम्युनिटी असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्या कम्युनिटीमध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सगळ्यांनी मिळून घ्यावी. म्हणजे हे मूल माझं नाहीये त्यामुळे त्याची जबाबदारी मी घेणार नाही असाही त्यातला भाग नसला पाहिजे. बरं. आणि म्हणजे काय आहे की मला कोणती कौशल्य येत आहेत, ही कौशल्ये मी उपलब्ध करून दिलेली आहेत. ज्या मुलांना त्या त्या कौशल्यावर काम करावंसं वाटतं त्यांना मी नक्की मदत करू शकतो. असा तो भाग आहे. आणि हे फक्त कम्युनिटी म्हणजे फक्त हे मुलांपुरतं मर्यादित नाहीये, तर हे मोठ्यांसाठी सुद्धा लागू आहे. त्यामुळे इथे प्रत्येक जण शिकणार आहे. मग ते भले 6 वर्षाचं, 8 वर्षाचं मूल असेल, नाहीतर 40 वर्षाचे पालक असतील. आणि हे एकत्रितपणे ते शिकतात. त्यामुळे अनेकदा 10 वर्षाचं मूल त्याला येणाऱ्या अनेक गोष्टी म्हणजे अनेकदा आमच्याकडची काही मुलं ही रोप आणि रोपवर फार छान मल्लखांब वगैरे त्या गोष्टी करतात आणि ते आपल्या पालकांना शिकवतात. आणि पालक त्यांच्याकडून शिकतात. पालक काही गोष्टी मुलांबरोबर काम करतात. तर असं ते एकत्रितपणे त्याचा विचार आहे आणि म्हणून ती कम्युनिटी आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं, असा तो भाग आहे. नाहीतर काय होतं, की नाहीतर ते आरोप प्रत्यारोप होतात. की बरोबर. तुम्ही शिकवलं नाही, तुम्ही हे काम केलं नाही. नाही, या सगळ्यातून बाहेर पडायचं. कारण मूल हे सामाजिक घटक आहे हा. खूप छान. मला असं वाटतं पालकांना हे एक दिशादर्शक ठरेल, की आपल्या आजूबाजूला म्हणजे आपण समजा एखाद्या सोसायटीत राहत असू, एखाद्या चाळीत राहत असू, एखाद्या गावात राहत असू, एखाद्या आळीमध्ये राहत असू, तर असे पालक, विद्यार्थी सतत एकत्र वेगवेगळ्या कारणांसाठी येत असतात आणि तेव्हा जर असं हे गिव्ह अँड टेक केलं, आदान-प्रदान केलं, तर मला असं वाटतं अ, त्याच पद्धतीने खरं तर हे अनौपचारिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो, की ह्याला सरांनी खूप छान कोट केलाय, की कम्युनिटी लर्निंग. तर आपण सगळ्यांनी मिळून मला जे येतंय ते दुसऱ्याला सांगणं आणि दुसऱ्याला जे येतंय ते मी आत्मसात करणं. हा एक खूप छान सरांनी आज आपल्याला सूत्र सांगितलंय आणि ते जर खरंच आपण पालक आणि या सगळ्यांनी लक्षात घेतलं, तर खूप होऊ शकतं. कारण पीअर लर्निंगला परत एक मर्यादा घातली गेली कारण असताना समवयस्क हा शब्द वापरला गेला आणि तिथे माझ्या ते गडबड झाली. तर गरज नाहीये त्याची. म्हणजे कुठलेही हां, मूल कुठल्या म्हणजे कोणाबरोबर ते छानपणे वावरू शकतात आणि म्हणजे बरोबर. आता म्हणजे दुसरीच्या वयाच्या मुलांनी 8वीच्या वयाच्या मुलाबरोबर वावरलं तर काय फरक पडतो? काही नाही. उलट त्यांच्यातनं आदान-प्रदान जास्त चांगली होते. आणि खरं तर हीच अशी वेगवेगळ्या वयाची मुलं एकत्र खेळत असतात. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणाचं वय नसतं. अगदी, अगदी, अगदी. आणि ती त्यातनं जगायला शिकतात. बरोबर आहे. बरोबर. खूप मला ही कल्पना खूप आवडली सर.
मूल केंद्री शास्त्र शुद्ध शिक्षण म्हणजे सुरुवातीला तुम्ही थोडा त्याचा हे बरोबर. पण थोडं विस्ताराने जर सांगितलं की काय आहे नक्की मूल केंद्री शास्त्र शुद्ध. ओके. यातले दोन शब्दांचे आपण शब्द उलगडून बघूया. एक आहे तो मूल आणि मूलकेंद्री आणि दुसरा आहे तो शास्त्रशुद्ध. मूलकेंद्री याचा अर्थ शिकणं हे मुलाच्या पातळीवर घडतं. त्यामुळे जी व्यक्ती शिकणार आहे त्याच्या गरजा, त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे मूल कसं आहे, त्याला कसं शिकायला आवडतं, त्याच्या शिकण्याची पद्धत काय आहे, त्याची मानसिकता काय आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्याच्यावर काम करणं हे पहिलं मूलकेंद्रीय आहे. म्हणजे उदाहरणार्थ आमचे एक मित्र खूप मजेशीर गोष्ट सांगत होते. कुठलीतरी एक कविता होती आणि त्याच्यामध्ये बंदर असा शब्द होता. कोणीतरी बंदराला गेलं असं काहीतरी. तर आमच्या डहाणू पालघर मधल्या मुलाने या बंदराचा अर्थ म्हणजे ते समुद्रावर गेला असं घेतला आणि नागपूरच्या मुलांनी तो माकड पकडायला गेला असं घेतलं. आता ही फार गमतीशीर हे आहे, पण ह्याच्यात कसं आहे की ह्याच्यामध्ये मुलाची भाषा, त्याचा परिसर हा फार महत्वाचा ठरतो. त्यामुळे सरसकट ह्या गोष्टी लागू करणं, हे लक्षात घेणं म्हणजे आपण जे सांगतोय त्याचा अर्थ मुलापर्यंत काय पोहोचू शकेल, तसं त्या मुलाच्या परिसरामध्ये काय आहे, त्याच्या भावनेमध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हा फार गरजेची गोष्ट आहे. आणि हे सगळं लक्षात घेऊन त्या मुलापर्यंत शिक्षण पोहोचवणं हे मूलकेंद्रित शिक्षण. शास्त्रशुद्धचा भाग असा आहे की गेल्या 30-40 वर्षामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये प्रगती झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की आकलनशास्त्र नावाची एक नवीन म्हणजे ती 1958 मध्ये आलेली आहे. म्हणजे ती अजून आता सुद्धा 60 वर्षांपूर्वी ती शाखा आलेली आहे, ज्याला आपण नवीन म्हणतो. पण आकलनशास्त्र हे मुळात माणूस शिकतो कसा याचाच अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि 6 शास्त्रांचं एकत्रीकरण होऊन ते शास्त्र आलेलं आहे. आणि त्याही 6 शास्त्रांमधल्या अनेक धागे आता परत एकत्र येतात. म्हणजे सायकोलॉजी आणि न्यूरोलॉजी म्हणून न्यूरोसायकोलॉजी, न्यूरोलिंग्विस्टिक, सायकोलिंग्विस्टिक असे अनेक शास्त्र त्याची पुढे येतात आणि या शास्त्रामध्ये अतिशय काय आपण अतिशय खोलवर असा अभ्यास चालू आहे की मुळात माणूस शिकतो म्हणजे नेमकं काय होतं, तो कसा शिकतो, त्याच्यावर काय परिणाम, कुठल्या गोष्टींचे परिणाम होतात. तिसरी गोष्ट म्हणजे मुलाचं शिकणं किंवा माणसाचं शिकणं ज्या मेंदूतून घडतं. तर हा मुळात माणसाचा मेंदू म्हणजे काय आहे, तो कसं काम करतो, त्याच्या प्रत्येक गोष्टीला तो कशा प्रतिक्रिया देतो, तो कसा प्रतिसाद देतो, आपली मेमरी म्हणजे काय, मेमरी स्टोअर केली जाते म्हणजे काय होतं, त्याला त्या मेंदूला शिकण्यासाठीचं पूरक वातावरण म्हणजे काय, या सगळ्याचा अतिशय खोलवर अभ्यास या शास्त्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे एका बाजूला या शास्त्रांना हाताला धरणं आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं मानसशास्त्रापासून या सगळ्या गोष्टी की मूल कसं आहे हे जे काही समजून देतात आपल्याला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष जे दिसतंय ते. उदाहरणार्थ शास्त्र किती सांगत असेल, पण जर आपल्याला समोर येणारं मूल हे सकाळी कंटाळलेलं किंवा दमलेलं दिसत असेल तर आपण त्याच्यावर किती लेक्चरबाजी केली म्हणून काय उपयोग नाही. पहिली त्याची झोप झाली नसेल तर बाबा रे तू 2 तास झोप काढ, मग आपण काय करायचं ते बघू, हे सांगणं त्याला, हे त्याचे भागवणं हे मूलकेंद्रित शिक्षण आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक वयामध्ये कसं असतं, उदाहरणार्थ आज बालवाडीच्या टप्प्यावर मुलांनी 2-2 तास एका जागी बसावं म्हणून असा आग्रह धरला जातो. हे मुलाचं नैसर्गिक वर्तनच नाहीये. 4 आणि 5 आणि 6 वर्षाची मुलं ही सतत बागडतच असतात. ती हळूहळू बसायला शिकतात. तोपर्यंत फार 5 ते 7 मिनिटं ते एका जागी असतात. त्यांना जखडून ठेवणं तासनतास आणि मग ती शिकत नाही जसं म्हणणं, दंगामस्ती करणं हे नैसर्गिक नाहीये. हे त्या मुलाच्या प्रकृतीच्या विरुद्ध आहे. हे समजून घेऊन ते काम करणं म्हणजे मूलकेंद्री शिक्षण. खरंच खूप हे महत्वाचा मुद्दा सांगितलात आणि म्हणून पालकांना मला असं सांगायचं, इव्हन शिक्षकांना सुद्धा, पण शिक्षकांना आपण वेगवेगळ्या निदान प्रशिक्षण किंवा डी.एड.